हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज कोकणात म्हणजे मी गावी आल्यावर पहिल्यांदा कुठेतरी बाहेर फिरायला जातो माझ्या मित्रासोबत. नाही तर ह्या आधी मी फॅमिलीसोबतच जायचो. तर माझा एक मित्र येते अनिकेत म्हणून, त्याची स्कूटर आहे अँटॉर्क. तर तो आता ती घेऊन येतोय. तर आता आम्ही लोक इकडनं वेंगुर्ल्याला जाणार आहे. तिथे एक मंदिर आहे आणि तिकडे एक बीचसुद्धा आहे. तर तिथे आम्ही लोक आता जाणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण मजा येणार आहे. बिकॉज मी म्हणजे कोकणामध्ये फिरणाऱ्या जागा खूप आहेत आणि खरंच खूप चांगल्या चांगल्या जागा आहेत. ते तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर रील्समध्ये पण बघितलं असेल. पण आज तिकडे आपण स्वतः जाणार आहे आणि मी तुम्हाला ब्लॉगमधून तिकडचं सगळं दाखवणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. आता मी त्याच्यासाठी वेट करतोय. तो मला बोलला आता 10 मिनिटात येईल म्हणून. माझी तयारी वगैरे करून दिली, तो तयारी वगैरे करेल. तो इकडनं आपल्याला पिकअप करेल. त्याच्यानंतर मग आम्ही दोघं पण निघू वेंगुर्ल्याला. गाईज अनिकेत आलाय. हा येतो अनिकेत. आणि त्याने अँटॉर्क नाही आणली, पॅशन प्रो आणली. अँटॉर्क नाही आणू का रे? चालेल, ठीक आहे, चला चले बाय. सो गाईज आपल्या मित्राने आपला शब्द राखला आणि अँटॉर्क काढली बघा बाहेर. स्पीड ब्रेकर काहीतरी जात. पैसून आता लेफ्ट की राईट मेन राहा तू मागच्या पुढचा ब्रेक एकदम नीट लावू घेऊ तर झाला. राईट की लेफ्ट? हे दाखव, ब्लॉगमध्ये दाखव. मला सगळा डेंजर कलेक्शन आहे बाबा गाडीचा. अरे पुढे का पुण्याची गाड्या काय रे? नॉर्मल आहे. काय जायचं आता तर बिल्डिंग भारी आहे रे. मला डेव्हलपमेंट बरीच झाली आता. सो गाईज आता आम्ही आलो इथे पेट्रोल पंपवर. हे बघा इकडे पहिलं फ्युलअप करायला आलो आहे. इथेच्या गाडीचा 1 मिनिट तुम्हाला सीन दाखवतो मी. हे बघा पेट्रोलचा पूर्ण काटा ब्लिंक करतोय म्हणून आता इकडे आलो आहे पेट्रोल भरायला. पेट्रोल वगैरे बघा निघू मग. अरे वर सेकंद पडतात ना. कॅमेरा आता बंदच करू नको 5 मिनिटं ना. जरा हातात मंदिर आहे ना. मंदिराच्या पुढे पहिलं जाऊन कॅमेरा चालू केलं काही एवढं नीट नाही ना. पण आता राईट ना. नाही हो बरोबर मेहनत असतो.
कुठेतरी 500 रुपये पडलेलं गाव आहे. होय ना. सर हॉटेलात गाडी लागतेली मग आता मुंबईकडे राहून त्यांच्याकडचे पैसे विषय गावतात ते पडलेले गाव समोरासमोर पडले तर देत आहे मागे सेकाने पण आता पडात जर कोण चालू असलं तर मग देत नाही. काहीच रस्ता बघा रस्ता गावात कोकणात फिरतोय ना आपण त्याचा रस्ता बघा. झोपेत गेलो काय चप्पल पडला अरे पण चप्पल पडला तर समजलाच नाही काय ते का भारी झाले व्ह्यू एकदम भारी आहे मागे कॉपीराइट क्लेम भेटला तर तुला ते व्हिडिओचे पैसे काय मानतो काहीच रस्ता बघा रस्ता दरी आहे जंगल आहे आणि त्या जंगलाच्या दोन जंगल आणि दरीच्या मधोमध आम्ही चालतोय लिटरली मी सांगू नाही शकत इतकी एन्जॉय करतोय मी माईक नाही रे माझ्याकडे नाही तर माईक असतो ना ते एकदम आवाज क्लिअर येतो फोन किती तो लांब धरते ब्लूटूथचा माईक बाहेरपेक्षा ते खालचा वाईट दाखव हां खाली डायरेक्ट आणि काय काय दाखव का त्याला कोण आहे मंदिर काय दुसरा भारी अरे जागा एकदम भारी छोटी मजा येतात मी मामाच्या भारी अरे पूर्ण मंदिर दाखवा म्हणजे असं हातातून फिरून काहीच मंदिर बघा मंदिर कोकणातली मंदिर अशी असतात ती अरे अरे भारी जा रे काहीच मंदिर आणि ह्या रस्ता वगैरे कसला एकदम भारी आहे समोरचा व्ह्यू बघा ब्लॉगमध्ये बघत येईल आज पहिल्यांदा समोरासमोर बघतोय स्वतः कॅमेरा नक्की चाललो आम्हाला आणि अरे मेन विषय काय सांग आयफोन आणला ना
वेंगुर्ला नाही तिथे माहीत नाही रे तिथे आता वेंगुर्ला मम्मी आता लांब मम्मी काय आता काय जागेचं नाव होता मम्मी आता सावंतवाडी मम्मी आता नाही की मग एवढ्या लांबता नाही एवढ्या लांबता येऊ नाही सांगतो एवढं लवकर म्हणजे ते काय आता माझं पहिलीच माझी ट्रिप आहे ना एवढ्या लांब पाठवायची नाही पटकन तू त्याच्यानंतर मम्मी आता नाही रे सावंतवाडी जाते मी नाही काय वेंगुर्ले का तर तिथे आता एक काम कर मालवणला जा वेंगुर्ला लांब नाही वाटतं मग आता तो बोर्ड वाचलंय ना ते बोर्डर मध्ये तर मालवण 44 किलोमीटर मालवण वाटलं आणि मालवण जाम कधीतरी गाडी माझी गाडी असली ना लय मजा येईल असते तुझ्या फॅमिली घेऊन जाते की एकच जातो तू कधी कसं हिरा विरा जातोस तो नाही आम्ही मित्र फॅमिली कधी नेणार नाही नाही तुझी फॅमिली पुरी माझी पूर्ण फॅमिली वाटलं तर तेव्हा एक काम करायचं 4 व्हीलर डायरेक्ट बुक करायची 8 सीटर तुझ्या घरातले 4 असलेले माझे 3 इंटरेस्टच नाही विराट अरे माझ्या घरात काही इंटरेस्ट कशा सांग आम्ही मुंबई गाडी हां आणि आमका गावचं सगळं फिरणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी असं विषय वरती असणार काहीतरी हय नाही एका बारकी वाट आहे सो गाईज तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघितलं असेल इतके चांगल्या चांगल्या तुम्ही क्लिप एन्जॉय केल्या असतील तर खूप मजा आली आम्हाला आता पण आम्ही इकडे थांबलोय फक्त एका गोष्टीसाठी थांबलोय जरा छोट्याशा गोष्टीसाठी मग इकडनं आता निघू मग डायरेक्ट बीचवरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता जाता जाता आम्ही एक व्ह्यू बघितला गाडीवरून तो व्ह्यू इतका मस्त होता आणि तुम्हाला बीचवर गेलो त्याच्यापेक्षा चांगला व्ह्यू भेटणार असं आम्हाला वाटतं आता व्हिडिओ करतो ना जाम होत तुका सवय नाही रे माझ्या मित्रांनी तो गाडी आता आम्ही ड्रायव्हर चेंज केला आहे आपल्या प्रो रायडरांना स्कूटी चालवतो आहे आता आम्हाला इकडे 10 मिनिटात पुढे इकडे 8 मिनिटच राहिलेले आता डायरेक्ट बीचवर पोहोचू आणि तिकडचा व्ह्यू एन्जॉय सो गाईज वी आर फायनली रीच द बीच आता फायनली आपण पोहोचलो आहोत इथे आणि इथे येताना जी मजा केली ना आम्ही दोघांनी आणि असं पण नाही की आम्ही दोघं होतो म्हणून काही मजा नाही पण खूप भारी एकदम मजा केली समोरच बीच आला आहे बघा कसं वाटतं इथं तरी आपल्याला या टाईमला जायला नाही भेटणार आतमध्ये फक्त आपण इकडे व्ह्यू एन्जॉय करायला आलं आणि फोटोज वगैरे काढायला रील वगैरे काढायला बाकी नेक्स्ट टाइम काहीतरी येऊ आपण इकडे सवडीने तुम्ही खालचा व्ह्यू एन्जॉय करा